नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत टाइपस्क्रिप्टमध्ये क्लासेस कोणत्या पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो किंवा कोणत्या पद्धतीने आपण यूज करू शकतो. तर क्लासेसवर जवळपास 4 ते 5 व्हिडिओ बनणार आहेत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडनं ते व्हिडिओज मिस होणार नाहीत. चला तर मग बघूया क्लासेस म्हणजे काय. तर टाइपस्क्रिप्ट जे आहे ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे आणि टाइपस्क्रिप्ट जे आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे जेवढे काही फीचर्स आहेत ते सगळे सपोर्ट करते. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंटरफेस पाहिला होता, तर या व्हिडिओमध्ये आपण क्लासेस बघणार आहोत. तर क्लासेस म्हणजे काय असतं? क्लास जे आहे एक ॲक्च्युअली जे असतं रॅपर असतं, ठीक आहे? ॲज अ कंपोनंट सारखं वर्क करतं ते, ठीक आहे? कंपोनंट्स म्हणजे कसं? तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स असतात. सुरुवातीला असतात बघा फील्ड्स असतात, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर असतात आणि त्याच्यानंतर फंक्शन्स असतात. फंक्शन्सबद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. टाइपस्क्रिप्टमध्ये फंक्शन्स कोणत्या पद्धतीने वर्क करतात त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो जाऊन बघू शकता. संपूर्ण फंक्शन्स जे आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये मी तिथं कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे थोडा लेंदी व्हिडिओ आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता. तर कसे क्लासेस आपण डिफाईन करू शकतो, ठीक आहे. तर क्लासेस डिफाईन करण्यासाठी तुम्हाला जसं आपण इंटरफेस डिफाईन करण्यासाठी इंटरफेस हा कीवर्ड वापरला होता, सेम तसंच आहे क्लास डिफाईन करण्यासाठी तुम्हाला क्लास कीवर्ड तुम्हाला यूज करावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं इंटरफेस डिफाईन करताना इंटरफेस किंवा क्लास त्याचं जे नाव आहे, त्या नावामधलं पहिलं जे अक्षर आहे ते तुम्हाला कॅपिटलमध्ये ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. जसं आपण इथे पर्सनचा पी जो आहे, आपण कॅपिटलमध्ये ठेवलेला आहे. तर क्लास कीवर्डने आणि क्लास नेमने ही आपली झाली आता क्लास तयार. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये फील्ड्स असतात. फील्ड्स कोणत्या पद्धतीने आपण ॲड करू शकतो? तर फील्ड्स ॲड करण्यासाठी तुम्हाला फील्डचं नाव इथे द्यावे लागेल जसे की नेम. त्याच्यानंतर टाइप अॅनोटेशनने त्याचं जे टाइप आहे ते तुम्हाला टाइप द्यावं लागतं. नेम आहे किंवा आपण एक काम करूया एफ नेम ठेवूया इथे एफ नेम आणि एल नेम घेऊया. ठीक आहे. हे झाले आपले 2 फील्ड्स झालेत. फील्ड्स कशाच्या? क्लासेसच्या. त्याच्यानंतर असतं कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर कीवर्डने तुम्ही कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता आणि कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर्स असतात आणि विदाऊट पॅरामीटर सुद्धा कन्स्ट्रक्टर जे आहे ते असू शकतं. ठीक आहे. तर आपण काय करूया, आता आपल्याकडे 2 फील्ड आहेत. या दोन्ही फील्ड इनिशियलाइज करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्टरचा वापर करूया. तर आता या दोन्ही फील्ड जे आहेत, आपण याच्यामध्ये घेऊया एफ नेम स्ट्रिंग, कॉमा एल नेम स्ट्रिंग. ठीक आहे. तर आता हे काय करणार दोन्ही फील्ड? या दोन्ही फील्ड आता आपल्या ज्या क्लासच्या ज्या फील्ड आहेत, त्या क्लासच्या फील्डसाठी या दोन्ही फील्ड जे आहेत ते आपण इनिशियलाइज करायचे. ठीक आहे. जसं की तुम्ही बघू शकता एफ नेमला मी इथे इनिशियलाइज केलेले आहे आणि एल नेमला अशा पद्धतीने आपण इनिशियलाइज करू शकतो. आता धिस कीवर्ड आपण का वापरला? तर धिस कीवर्ड बद्दल तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे जावास्क्रिप्टच्या व्हिडिओमध्ये. तर धिस कीवर्ड जे आहे तरी एकदा या व्हिडिओमध्ये मी कव्हर करतो. धिस कीवर्ड जे आहे ते करंट स्कोप जो आहे त्याला तो टार्गेट करतो. ठीक आहे. तुम्ही जर हा धिस कीवर्ड जर फंक्शनमध्ये यूज केला तर त्या पर्टिक्युलर फंक्शनचे जेवढे काही व्हेरिएबल्स आहेत किंवा पॅरामीटर्स आहेत, सॉरी व्हेरिएबल्स आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत ते त्याला ते जे आहे ते टार्गेट करतं. जसं की जावास्क्रिप्टमध्ये फंक्शन्ससाठी मी एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला धिस बद्दल मी सगळं संपूर्ण सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. तर आता सध्याला हा जो धिस आहे हा टार्गेट कोणाला करतोय? या क्लास पर्सनला हा टार्गेट करतोय. ठीक आहे. आता तुम्ही पाहिलंय कन्स्ट्रक्टर आपण डिफाईन केलेलं आहे. आता मी एक व्हेरिएबल क्रिएट करतोय इथे पर्सन नावाचा इज इक्वल टू आता मी काय करतो न्यू पर्सन. ठीक आहे. न्यू पर्सन केल्यानंतर तुम्ही बघू शकता जसं मी न्यू पर्सन करेल तर हे पर्सनचं कन्स्ट्रक्टर आता फॉर एक्झाम्पल आता मला अरे क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. तर मी काय करतो कॉन्स्ट ARR इज इक्वल टू न्यू अरे. कळलं? आता हा झाला अरेचा कन्स्ट्रक्टर झालाय. ठीक आहे. इथं आपल्याला लेंथ द्यावी लागते. आता हे प्रीडिफाईन्ड मेथड्स आहेत. जसं की आता मी इथे स्ट्रिंग घेतली. तुम्ही पाहू शकता स्ट्रिंगला सुद्धा कन्स्ट्रक्टर असतं. तर त्याच पद्धतीने न्यू कीवर्डचा वापर करून आपण आता आपला जो हा टाइप आहे, कस्टम टाइप आहे, पर्सन नावाचा क्लास आहे. तर याला तुम्ही कॉल करू शकता न्यू कीवर्डने.
तर हे झालं कन्स्ट्रक्टर. आता कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर आहेत, आपण पास नाही केले, त्याच्यामुळे इथे आपल्याला एरर येतोय, एक्सपेक्टेड 2 आर्ग्युमेंट्स बट गॉट 0. बरोबर आहे. तर आपल्याला इथे आता 2 पॅरामीटर पास करायचे. लर्न आहे, त्याच्यानंतर आहे लिप. ठीक आहे, 2 पॅरामीटर पास केलेत आपण. तर पास केल्या केल्या आपल्याकडे आता ज्या प्रॉपर्टीज आहेत क्लासमधल्या त्या सेट झाल्या तिथे. तर आता या व्हेरिएबलचा ऍक्सेस करून आपण या 2 प्रॉपर्टीज ज्या आहेत ते आपण ऍक्सेस करू शकतो. तर आता कन्सोल डॉट लॉग, मी टेम्पलेट स्ट्रिंगचा वापर करतो इथे, $person डॉट fname, बरोबर आहे. त्याच्यानंतर person डॉट lname जे आहे ते आपण इथे ऍक्सेस आपल्याला करता येईल. ठीक आहे. आता या फाईलला मी ट्रान्सफाईल करतो, tsc index डॉट ts, त्याच्यानंतर आहे नोड इंडेक्स डॉट जेएस. लर्न लिफ्ट प्रिंट झालेले आहे, तुम्ही पाहू शकता इथे. ठीक आहे. आता हा जो कोड आहे हा आपण जर इंडेक्स डॉट जेएस मध्ये जर पाहिला तर तुम्ही इथे बघू शकता एक अनोनिमस फंक्शन घेतलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. या व्हेरिएबलला आता अनोनिमस फंक्शन बद्दल सुद्धा मी तुम्हाला आपल्या टाईप स्क्रिप्टच्या फंक्शनचा जो व्हिडिओ आहे त्या फंक्शनच्या व्हिडिओमध्ये मी फंक्शनच्या टाईप्समध्ये अनोनिमस फंक्शन जे आहे ते आपण कोणत्या पद्धतीने डिफाईन करतो आणि त्याला इन्व्होक करतो ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर सेम इथे घेतलेलं आहे त्यांनी, एक अनोनिमस फंक्शन घेतलेलं आहे. त्या अनोनिमस फंक्शनमध्ये जे आहे एक नवीन फंक्शन घेतलं पर्सन नावाचं, आणि त्याला ज्या प्रॉपर्टीज आहे, आता हे जे फंक्शन आहे पर्सन नावाचं हे जावास्क्रिप्टच्या मी व्हिडिओमध्ये घेतलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता, आणखी डीपमध्ये घेतलेले. तर इथे मी एक्सप्लेन करतो पुन्हा एकदा. तर तुम्ही पाहू शकता हा जावास्क्रिप्टचं फंक्शन आहे, याच्यामध्ये सुद्धा धिस कीवर्ड यूज केलेला आहे. तर हा धिस कीवर्ड जो आहे तो या पर्टिक्युलर फंक्शनला टार्गेट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे पर्सन नावाचं फंक्शन आहे हे डायरेक्टली याच्यातून रिटर्न केलं जाते. ते प्रॉपर्टीज आपण सेट केलेल्या आहेत, इथे सेट होतात आणि हा पर्सन रिटर्न करतोय आणि याला इथे इन्व्होक केला जाते. ठीक आहे. या फंक्शनला बरोबर आहे इथे इन्व्होक केलं जाते, जेणेकरून त्याच्या प्रॉपर्टीज आहेत याच्यामध्ये हा जो हे जे फंक्शन आहे हे फंक्शन ॲज इट इज रिटर्न झालं पाहिजे या व्हेरिएबलमध्ये. ठीक आहे. तर हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये रिटर्न झाल्यानंतर याची जी प्रॉपर्टीज आहेत या पर्सनच्या प्रॉपर्टीज तुम्ही पाहू शकता इथे. या प्रॉपर्टीज आपल्याला इझिली याच्यामध्ये ऍक्सेस झालेले आहेत. तर हे झालं जावास्क्रिप्टचा पार्ट, बरोबर आहे. पण इथे तुम्ही पाहू शकता सरळ सरळ आहे, कन्स्ट्रक्टर आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड अप्रोच आहे. हा कन्स्ट्रक्टर आहे, कन्स्ट्रक्टरमध्ये आपण इन्स्टन्शिएट करतोय प्रॉपर्टीज आणि त्या व्हेरिएबलने किंवा त्या ऑब्जेक्टने या क्लासचा जो ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला इथे त्या ऑब्जेक्ट थ्रू आपण ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण इथे ऍक्सेस करतोय. ठीक आहे. आता सेम आहे, आपण काय करू शकतो, मेथड सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. आता हे झालंय इन्स्टन्स क्रिएशनचा पार्ट, बरोबर आहे. इथं आपण इन्स्टन्स क्रिएट केलाय त्या क्लासचा आणि इन्स्टन्स क्रिएट करून आपण त्याच्या जे प्रॉपर्टीज आहेत ते इथे ऍक्सेस केलेले आहेत. आता मेथड्स आपण कोणत्या पद्धतीने वापरू शकतो. ठीक आहे. तर मेथड्स वापरायला काय आहे, याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने मेथड घेऊ शकतो. समजा फॉर एक्झाम्पल डिस्प्ले, बरोबर आहे, डिस्प्ले नेम. आता याचा जो रिटर्न टाईप असणार आहे तो स्ट्रिंग असणार आहे, बरोबर आहे. डिस्प्ले नेम आहे. आता हे काय करणार, आपल्याला रिटर्न करणार दिस डॉट fname, किंवा आपण ही जे टेम्पलेट स्ट्रिंग आहे सेम इथेच टाकूया. ही टेम्पलेट स्ट्रिंग आपल्याला रिटर्न करेल, पण इथं पर्सनच्या ऐवजी आता आपल्याला करावं लागेल दिस आणि इथे करावं लागेल दिस, बरोबर आहे. कारण की दिस कीवर्ड यूज केल्याशिवाय आपल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत आपण ऍक्सेस नाही करू शकत. इथे जर मी स्ट्रिंग घेतलं तर तुम्ही पाहू शकता आता हे जे डिस्प्ले नेम मेथड आहे हे आपल्याला स्ट्रिंग रिटर्न करते. ठीक आहे. आता ही मेथड सुद्धा आपण जसे आपण प्रॉपर्टीज कॉल केलेले आहेत पर्सन fname आणि पर्सन lname, सेम तसंच आहे. आपण जे मेथड्स आहेत मेथड सुद्धा या इन्स्टन्सने आपण कॉल करू शकतो डिस्प्ले नेम नावाची, बरोबर आहे. ही डिस्प्ले नेम नावाची मेथड मी इथे कॉल केली. आता सेम आहे, मी पुन्हा ट्रान्सपाईल करतो कोड tsc index डॉट ts आणि नोड इंडेक्स डॉट जेएस. तुम्ही पाहू शकता लर्न लिफ्ट हे 2 वेळा प्रिंट झालेले आहे. पहिलं जे आहे आपण प्रॉपर्टी ऍक्सेस करून जे आहे त्याचे व्हॅल्यूज ऍक्सेस केलेले आहेत इथे कन्सोल लॉग मध्ये पहिल्या, आणि दुसऱ्या कन्सोल लॉग मध्ये आपण जी मेथड आहे ती मेथडला कॉल दिलेला आहे
आणि मेथड आपल्याला जे आहेत प्रॉपर्टीचे व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करते इकडून. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही डिस्प्ले नेम आणि मेथड जे आहे ते कॉल करू शकता. आणि जर आपण index.js मध्येच पाहिलं तर तुम्ही इथे बघू शकता पर्सन डॉट प्रोटोटाईप डॉट डिस्प्ले नेम असं हे फंक्शन जे आहे ते आपल्याला इथे जे आहे ते कन्वर्ट झालेले. तर प्रोटोटायपिंग बद्दल जे आहे जावास्क्रिप्ट मध्ये, तर प्रोटोटाईप कोणत्या पद्धतीचे असतात किंवा प्रोटोटाईपचा आपण कोणता वापर करू शकतो कसा, हे आणखी मी व्हिडिओ टाकलेला नाहीये. तर याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये टाका. तुम्ही कमेंट्स करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर. तसंही मी बनवणारच आहे. मला वेळ मिळत नाहीये टाईपस्क्रिप्ट मधनं. तर हे टाईपस्क्रिप्टचं एकदा संपलं की मग हे प्रोटोटाईप जावास्क्रिप्टचे जे प्रोटोटाईप्स असतात त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये अपडेट करतो. तेव्हा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर हा प्रोटोटाईप इथे क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. आणि या प्रोटोटाईपला आपण इथे कॉल करतो. हे अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर आहे बघा, आपण इनहेरिटन्स जे आहे ते क्लासमध्ये आपण यूज करू शकतो. ठीक आहे. इनहेरिटन्स म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टमध्ये, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे इनहेरिटन्स म्हणजे. तर ही एक क्लास आहे पर्सन. आता आपण एक काम करूया, आणखी एक क्लास घेऊया. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल क्लास पर्सन नंतर समजा आपण एक घेऊ कार. ठीक आहे. आता ही क्लास कार आहे. याच्यामध्ये दोन प्रॉपर्टीज घेऊया. नेम आहे कार नेम स्ट्रिंग, आणि त्याच्यानंतर आहे मॉडेल, हे सुद्धा स्ट्रिंग ठेवूया. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हील, याला देऊया आपण टाईप नंबर, आणि कन्स्ट्रक्टर घेऊया. कन्स्ट्रक्टर मध्ये ज्या व्हॅल्यू आहेत नेम स्ट्रिंग बरोबर आहे, त्याच्यानंतर मॉडेल स्ट्रिंग राहणार, आणि व्हील जे आहे त्याचा टाईप जो आहे ते नंबर राहणार. आणि त्याच्यानंतर आपण धिस डॉट नेम इज इक्वल टू नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर धिस डॉट मॉडेल इज इक्वल टू मॉडेल, आणि धिस डॉट व्हील इज इक्वल टू व्हील. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर्टीज जे आहेत ते अपडेट करावे लागतात याच्यात. आता इथे मी काय करतो, एक फंक्शन लिहितो, गेट कार नेम विथ ओनर. ठीक आहे. याचा रिटर्न टाईप राहणार आहे स्ट्रिंग बरोबर आहे. आता आपल्याला रिटर्न काय करायचं आहे, आपण रिटर्न करणार टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये ओनरचं नाव आणि कारचं नाव. ठीक आहे. ओनरचं नाव आपल्याला कसं मिळणार आता याच्यामध्ये. ठीक आहे. कारण की ओनर तर इकडे आहे. ओनर नावाचा जो किंवा पर्सन नावाचं जे क्लास आहे ती तर याच्यामध्ये आहे. या क्लासचा आणि या क्लासचा काही संबंध नाहीये. तर संबंध आपण कशा पद्धतीने जोडू शकतो, आपण इनहेरिटन्सचा वापर करून आपण या दोन्ही जे क्लासेस आहेत ते एकमेकांशी कनेक्ट करू शकतो. तर कसं, तर त्याला काय करायचं, कार एक्सटेंड्स पर्सन. ठीक आहे. कार एक्सटेंड पर्सन असं केलं तुम्ही की आपल्याकडे काय झालंय, आता तुम्ही बघू शकता एक एरर आलेला आहे. कन्स्ट्रक्टर्स फॉर डिराइव्ड क्लासेस मस्ट कंटेन अ सुपर कॉल. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आता जेव्हा कधी या कारचा इन्स्टन्स क्रिएट होईल त्याच वेळेस आपल्याला पर्सनचा सुद्धा कन्स्ट्रक्टर आपल्याला कॉल करावं लागतं, जेणेकरून कन्स्ट्रक्टर मध्ये सुद्धा ज्या प्रॉपर्टीज आहेत ते इन्स्टन्शिएट झाल्या पाहिजेत. तर ते कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण, त्याच्यासाठी आपल्याला दोन पॅरामीटर आणखी घ्यावे लागतील. कोणते, एफ नेम आणि एल नेमचे. ठीक आहे. तर मी काय करतो, एफ नेम स्ट्रिंग आणि एल नेम जे आहे ते सुद्धा मी घेतोय स्ट्रिंग. आणि आपल्याला कॉल करायचं बघा इथं सुपरला कॉल करून आपल्याला हे जे एफ नेम आहे हा एफ नेम आणि हा जो एल नेम आहे हा एल नेम, आपल्याला या दोन गोष्टी आपल्याला पास कराव्या लागतात. कारण की सुपरचा जो कन्स्ट्रक्टर आहे तो आहे पर्सनचा कन्स्ट्रक्टर, आणि त्याच्यामध्ये दोन फील्ड आहेत तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे. ते दोन फील्ड आपल्याला या चाइल्ड क्लासद्वारे आपल्याला घ्यावे लागतील इन्स्टन्शिएट करताना, आणि पॅरेंटला ते पास करावे लागतील, जेणेकरून पॅरेंट मध्ये सुद्धा या जे फील्ड आहेत त्या इन्स्टन्शिएट झाल्या पाहिजेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. तर आपण काय करू शकतो, आता मी रिटर्न स्टेटमेंट घेतलेलेच आहे इथे.
रिटर्न स्टेटमेंट अशा पद्धतीने देऊया आपण. आता तुम्ही बघू शकता, मी जर धिस केलं, ठीक आहे, धिस डॉट जर केलं तर तुम्ही पाहू शकता पॅरेंटच्या सुद्धा प्रॉपर्टीज मी ऍक्सेस इथून करू शकतो. काय ऍक्सेस करू शकतो इथे तुम्ही बघू शकता. एफ नेम जे आहे किंवा डिस्प्ले नेम जे आहे, आता पर्सन डॉट डिस्प्ले नेम इथे तुम्ही पाहू शकता. कोणत्या क्लासमधला आहे? पर्सन क्लासमधला. का तर आपण इथे याचा इनहेरिट करतो याला. ठीक आहे, इनहेरिट केल्यामुळे या पर्सनच्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज असोत किंवा कन्स्ट्रक्टर असो किंवा मेथड्स असो, त्या सगळ्या या कार नावाच्या क्लासमध्ये आपल्याला ऍक्सेसिबल झालेल्या आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण इथे एफ नेम जे आहे आणि एल नेम जे आहे, आपण अशा पद्धतीने आपण प्रिंट करू शकतो. अँड कार नेम डॉलर दिस डॉट नेम. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि मॉडेल जर द्यायचं असेल तर आपण पुन्हा एक स्पेस देऊन इथे पुन्हा दिस डॉट मॉडेल अशा पद्धतीने देऊ शकतो. आता मला काय करायचंय, मला या कारला इन्स्टन्शिएट करायचं. आता आपण पर्सनला तर इन्स्टन्शिएट केलेलंच होतं. मी एक काम करतो, इथे व्हेरिएबल घेतो कार नावाचं आणि इथे मी न्यू कार करतो. न्यू कार केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती प्रॉपर्टीज आहेत इथे. एक तर कार नेम आहे, कार मॉडेल आहे, व्हील आहे, त्याच्यानंतर जे पॅरेंटचं एफ नेम आणि एल नेम आहे ते आहे, म्हणजेच ओनरचं. कार नेम आपण देऊया नॅनो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मॉडेल आहे, मॉडेल फॉर एक्झाम्पल आपण घेऊया व्हर्जन 1. ठीक आहे, त्याच्यानंतर आता व्हील नंबर आहे तर आपण 4 व्हीलर घेऊया इथे. त्याच्यानंतर आहे एफ नेम म्हणजे ओनरचं नाव मे बी, इथे देऊया टेस्ट. स्ट्रिंग द्यावं लागेल आपल्याला टेस्ट. त्याच्यानंतर पुन्हा कॉमा, जे शेवटची प्रॉपर्टी आहे लास्ट नेमची, त्याला सुद्धा आपण देऊया टेस्ट. सगळ्या प्रॉपर्टीज आपण इन्स्टन्शिएट केल्यात. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला गेट कार नेम विथ ओनर कॉल करायची. तर मी काय करतो, इथे कन्सोल मध्ये लॉग करतो कार डॉट गेट कार नेम विथ ओनर. ठीक आहे, आणि याच्या आधी आणखी एक कन्सोल करू आपण, कन्सोल डॉट लॉग कार. या ऑब्जेक्टने आपण पॅरेंटची जी मेथड आहे डिस्प्ले नेम ते सुद्धा कॉल करू. ठीक आहे, तर आता तुम्ही पाहू शकता टीएससी इंडेक्स डॉट टीएस केला आपण आणि नोड इंडेक्स डॉट जेएस केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता टेस्ट. टेस्ट ही कुठली मेथड कॉल होतीये, ही होतीये बघा आपल्या पॅरेंटची. ठीक आहे, दिस डॉट एफ नेम आणि एल नेम. त्याच्यानंतर आहे बघा ओनर नेम टेस्ट टेस्ट अँड कार नेम इज इक्वल टू नॅनो V1. बरोबर आहे, ही जे गेट कार नेम विथ ओनर सेकंड कॉल जो आहे आपला चाइल्ड क्लास. कळालं? तर इथे एक आपल्याला एक फिजिबिलिटी असते की आपण जेव्हा आपण इनहेरिट करतो पॅरेंट क्लासला, तर पॅरेंट क्लासचे सगळेच मेथड्स आणि प्रॉपर्टीज आपल्याला चाइल्ड क्लासच्या इन्स्टन्सने आपल्याला ऍक्सेस करता येतात. ठीक आहे, इनहेरिट केल्यानंतर. परंतु आता चाइल्ड क्लासवर एक जबाबदारी असते, जर पॅरेंटमध्ये आपल्याला जर कन्स्ट्रक्टर नसेल, ठीक आहे, कन्स्ट्रक्टर जर नाही किंवा कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर नाहीत, कारण की कन्स्ट्रक्टर तर असणारच आहे, परंतु जर कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर नसतील तर विदाऊट पॅरामीटर आपल्याला सुपर मेथड कॉल करावी लागते. पॅरामीटर असतील तर पॅरामीटरने कन्स्ट्रक्टर जे आहे ते कॉल करावं लागतं पॅरेंटचं या सुपर मेथडने. कळालं? जेणेकरून पॅरेंटच्या काही प्रॉपर्टीज ज्या असतील ते इन्स्टन्शिएट होतील. ठीक आहे, आणि राहिली गोष्ट मेथड्सची, म्हणजे पॅरेंट क्लास मधली जी मेथड्स आहेत त्या मेथड्सची गोष्ट असेल तर ते मेथड जे आहेत जेव्हा तुम्ही एक्सटेंड करसाल तेव्हाच ते मेथड जे आहेत ते डायरेक्टली तुम्हाला ऍक्सेसिबल होऊन जातात. ठीक आहे, आता इथे काय केलंय आपण, डेमॉन्स्ट्रेशन पर्पजसाठी आपण काही प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत, पण रिअल टाइम प्रॉपर्टीज वगैरे काही नसतात. ठीक आहे, मेथडला डायरेक्ट एक पॅरामीटर असतो, आपण तो पॅरामीटरने ती मेथड कॉल करतो इथे, आणि जे काही रिझल्ट आहे काही लाईन ऑफ कोड असतो तो तिथे एक्झिक्यूट होऊन जातो त्या मेथडचा. ठीक आहे, रिअल टाइम सिनारिओ असे असतात. आता हे एक्झाम्पल देण्यासाठी मी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि रिअल टाइम मध्ये आपण सुपर जे आहे ते आपण डायरेक्ट अशा एमटीनेच कॉल करतो, आपण अशा काही प्रॉपर्टीज वगैरे पाठवत नाही. त्याच्यानंतर आहे बघा, आता हे झालं सिंगल इनहेरिटन्स झाले. ठीक आहे, म्हणजेच फक्त एका क्लासला आपण इनहेरिट करतोय.
ठीक आहे. तर एका क्लासला इनहेरिट करण्यासाठी आपल्याला एक्सटेंड्स कीवर्ड जे आहे ते आपल्याला घ्यावं लागलं. आता काय आहे, मल्टी लेव्हल इनहेरिटन्स सुद्धा करू शकतो आपण. ठीक आहे. तर मल्टी लेव्हल इनहेरिटन्स कसं असतं, तिसरी एक क्लास मी लिहिली आहे. फॉर एक्झाम्पल क्लास आहे, कारच्या ऐवजी मी काय घेतलंय आता, बाईक घेऊया. ठीक आहे. ही काय करते, एक्सटेंड करते कशाला, कारला. झालं. आता आपण काय केलंय, ही जी बाईक आहे ही एक्सटेंड करते कारला, आणि कार जी आहे ती कोणाला एक्सटेंड करते, पर्सनला. तर बाय डिफॉल्ट आहे की या बाईक जवळ कारचे प्रॉपर्टीज आणि मेथड्स तर आहेतच, परंतु पर्सनचे सुद्धा प्रॉपर्टीज आणि मेथड्स इथे आहेत. आता मी एक सिंपल कन्स्ट्रक्टर घेतो इथे. ठीक आहे. एम्प्टी कन्स्ट्रक्टर काय म्हणते, अच्छा इथे सुपर आपल्याला कॉल द्यावा लागेल. आता सुपरला हे पॅरामीटर आहेत, एमटी एमटी देऊया आपण. ठीक आहे. याच्या व्हॅल्यू जे आहे ते एमटी एमटी पास करूया. आणि लास्ट नेमला जे आहे ते अशा पद्धतीने. ठीक आहे. काय आलं, अच्छा आणखी एक आहे, नाही पाचच आहेत. ठीक आहे. हे 5 पॅरामीटर आहेत. तर आता एक काम करूया, आपण बाईकला आपण इन्स्टन्शिएट करूया. न्यू बाईक झालं. ठीक आहे. याला कन्स्ट्रक्टरला काही पॅरामीटर आहेत का, नाही. तर आता या कारला, सॉरी या बाईकला जर मी आता इन्स्टन्स मधून जर ऍक्सेस करायला गेलो, बाईक डॉट, तुम्ही बघू शकता डिस्प्ले नेम ही कशाची आहे, पर्सनची आहे. गेट कार नेम विथ ओनर ही कोणत्या क्लासची मेथड आहे, ही आहे बघा कार क्लासची मेथड आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता बाईक मध्ये आपल्याला कारच्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स आल्या, आणि पर्सनच्या सुद्धा आपल्याकडे प्रॉपर्टीज आणि मेथड्स आल्या. तर याला आपण काय म्हणू शकतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणू शकतो. ठीक आहे. तर मल्टी लेवल इनहेरिटन्स अशा पद्धतीने असतं. त्याच्यानंतर आहे बघा मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे. तर मल्टिपल इनहेरिटन्स कसं असतं, कॉमा देऊन आपण मल्टिपल क्लासेसला जे आहे आपण इनहेरिट करू शकतो, परंतु जे मल्टिपल इनहेरिटन्स आहे ते टाइपस्क्रिप्ट मध्ये सपोर्ट होत नाही, त्याच्यामुळे आपण ते घेणार नाही. प्रकार आहे तो सुद्धा इनहेरिट करायचा. जसं आपण इंटरफेसेस इनहेरिट करतो कॉमा देऊन, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं. इंटरफेसेस आपण मल्टिपल इंटरफेसेस जे आहेत इनहेरिट करू शकतो. तसंच आहे, क्लास सुद्धा मल्टिपल इनहेरिट करू शकतो, परंतु टाइपस्क्रिप्ट मध्ये ते जे आहे सपोर्ट होत नाही. ठीक आहे. टाइपस्क्रिप्ट मध्ये सपोर्ट होतं का, ते नाही होत. तर त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण सध्या दुर्लक्ष आता करूया. इथे बाईकच्या ऐवजी मी घेतो आता कार, आणि न्यू कार. ठीक आहे. एक सेकंड, आता हे अशा पद्धतीनेच राहू देऊ. आता हे डेमॉन्स्ट्रेशन पर्पज साठी बाईक जी आहे क्लास अशा पद्धतीने राहू देऊ. मी तुम्हाला याचा उदाहरण दिलेलंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा टाइपस्क्रिप्ट क्लास इनहेरिटन्स आणि मेथड ओव्हरलोडिंग. ठीक आहे. तर मेथड आपण कोणत्या पद्धतीने ओव्हरराईड करू शकतो. ओव्हरलोडिंग हा वेगळा प्रकार आहे, आणि ओव्हररायडिंग जे आहे ते सुद्धा एक वेगळा प्रकार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ओव्हरराईड कसं करू शकतो आपण, ओव्हररायडिंग म्हणजे कसं असतं, चाइल्ड क्लास जी आहे ती चाइल्ड क्लास पॅरेंट क्लासची जी मेथड आहे ती रिडिफाईन करू शकते. कळालं. रिडिफाईन म्हणजे कसं, सेम मेथड जी आहे ती पुन्हा इम्प्लिमेंट करू शकते. कसं आपण बघूया. बाईक मी काढतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॅरेंट मध्ये डिस्प्ले नेम ही मेथड आहे, आणि सेम मेथड आपल्याला काय करायची, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला द्यायची. तर ही सुद्धा स्ट्रिंग रिटर्न करणार. बरोबर आहे. तर तुम्ही बघू शकता ही डिस्प्ले नेम जी मेथड आहे याला आपण ओव्हरराईड करतोय. बरोबर आहे. दोन्हीकडे सेम मेथड आहे. तर मला काय करायचंय, सुपर डॉट डिस्प्ले नेम जी आहे ती कॉल करायची, आणि कॉल केल्यानंतर मला काय करायचंय, याला मी रिटर्न करतो. पण रिटर्न करण्याच्या आधी मी कन्सोल लॉग करतो. ठीक आहे. कन्सोल लॉग टेस्ट फॉर एक्झाम्पल. आता मी काय केलं इथे, मी
पॅरेंटची जी मेथड आहे तिला मी ओव्हरराईड केलंय. म्हणजेच जी काही फंक्शनॅलिटी ही मेथड देतीये, हिला मला या फंक्शनॅलिटीला एक्सटेंड करायचंय. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही मला 4 पर्यंत जे आहे व्हॅल्यूज प्रिंट करून देते, परंतु मला 4 पर्यंत नाही करायचे. 4 पासून मला 10 पर्यंत व्हॅल्यू जर करायचे असतील प्रिंट, तर मी सेम नावाने मेथड घेतो आणि जी सुपर मेथड आहे, सुपर मेथडला तो कॉल देतोच, परंतु त्याच्याखाली मग मी काय करतो, 10 पर्यंत जे व्हॅल्यू आहे ते प्रिंट करतो. म्हणजे जेणेकरून जे इन्स्टन्स आहे हा कार नावाचा, तर या कार नावाच्या इन्स्टन्सला पॅरेंटची मेथड कॉल करण्यापेक्षा म्हणजे 2 ऑप्शन्स असतात तिथे. पॅरेंटची मेथड सुद्धा कॉल करू शकतो तो आणि याची मेथड सुद्धा कॉल करू शकतो. बघूया आपण काय होतं ते. आता तुम्ही पाहू शकता कार डॉट डिस्प्ले नेम इथे आपल्याला आलेली आहे. बरोबर आहे. कार डॉट डिस्प्ले नेम आपल्याला पॅरेंट डॉट डिस्प्ले नेम आली काय आता इथे आपल्याला कार डॉट डिस्प्ले नेम आलेली का तर आपण सेम नेम मेथड रिडिफाईन केलेली आहे पॅरेंटची जी मेथड आहे ती. ठीक आहे. तर सेमच आहे याचा रिझल्ट, फक्त तुम्हाला एक कन्सोल लॉग वेगळा दिसेल. बघूया आपण टीएस इंडेक्स डॉट टीएस आणि नोड इंडेक्स डॉट टीएस. तुम्ही बघू शकता कन्सोल लॉग जो आहे टेस्ट नावाचा तो इथे प्रिंट झालेला आहे. हा टेस्ट बरोबर आहे. हा टेस्ट आहे आणि त्याच्यानंतर हे जे पॅरेंटची जी डिस्प्ले नेम मेथड आहे तिने जे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे एफ नेम आणि एल नेम ते इथे खाली प्रिंट झालेले. बरोबर आहे. तर तुम्ही पाहू शकता काहीच फरक नाही. तर आता आपण काय केलं इथे इथे आपण काय केलं की मेथडला ओव्हरराईड केलेले. ठीक आहे. सेम नावाची मेथड आहे पॅरेंटमध्ये आणि त्याच नावाची मेथड आपण चाइल्डमध्ये दिलेली रिडिफाईन केलेली आणि जी ठीक आहे. आता इथं आपण आपल्याला गरज होती म्हणून आपण सुपरची डिस्प्ले नेम कॉल केली. सुपरची डिस्प्ले नेम आपल्याला जर कॉल करायची नसेल, एक आपलीच फंक्शनॅलिटी द्यायची असेल तर ते सुद्धा आपण इथे देऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. आता कधी कधी कसं असतं की स्टॅटिक मेथड सुद्धा असतात. ठीक आहे. तर स्टॅटिक मेथड कोणत्या पद्धतीचे असू शकतात, स्टॅटिक मेंबर्स किंवा स्टॅटिक मेथड्स. तर आपण एक काम करूया, इथे एक आता मी घेतो स्टॅटिक. ठीक आहे. स्टॅटिक त्याच्यानंतर एक काम करूया आपण नंबरच घेऊया, स्टॅटिक नंबर ऑफ टाईप नंबर. ठीक आहे. आता हे झालं आपलं स्टॅटिक मेंबर. ठीक आहे. हा मेंबर झाला. आता एक काम करूया, स्टॅटिक मेथड टाकूया, स्टॅटिक गेट नंबर. बरोबर आहे. गेट नंबर नावाची मेथड आहे आणि ही काय आपल्याला रिटर्न करणार, हे रिटर्न करणार आपल्याला नंबर. ठीक आहे. तर आपण काय करायचं आता इथे इथे आपण रिटर्न करावं लागेल आपल्याला रिटर्न क्लासचं नाव काय आहे कार. तर कार डॉट नंबर आपल्याला रिटर्न करावं लागेल इथून. तर स्टॅटिक मेंबर जे असतात किंवा स्टॅटिक मेथड जे असतात यांना इन्स्टन्शिएट करायची गरज नसते. जे कार किंवा जे क्लास नेम आहे क्लास नेमने यांना आपण ऍक्सेस करतो. ठीक आहे. तुम्ही बघू शकता या कारच्या क्लास नेमने या नंबर जी प्रॉपर्टी आहे आपली स्टॅटिक प्रॉपर्टी ती ऍक्सेस आपण केलेली आहे. ठीक आहे. आणि मेथड सुद्धा स्टॅटिक आहे. तर हिला कॉल कोणत्या पद्धतीने करू शकतो आपण, जर मला तिला कॉल करायचं असेल तर मी काय करतो आता कन्सोलमध्ये लॉग करतो कार डॉट गेट नंबर केलं की आपल्याकडे गेट नंबर येऊन जाईल. पुन्हा ट्रान्सपाईल करतो मी. तुम्ही पाहू शकता अनडिफाईन्ड आलेले आहे. ठीक आहे. कारण की आपण त्याला कोणती व्हॅल्यू दिलेली नाहीये. बरोबर आहे. नंबर जे आहे ते अनइनिशियलाइज्ड आहे. ठीक आहे. तर आपण काय करू शकतो, इनिशियलाइज करू शकतो त्याला फॉर एक्झाम्पल व्हीलने. तर आपण काय करूया इथे कन्स्ट्रक्टरमध्ये कार डॉट नंबर जे आहे इज इक्वल टू एक काम करूया व्हील देऊया. बरोबर आहे. व्हीलला आपण 4 व्हॅल्यू दिलेलीच आहे आणि व्हीलचा टाईप सुद्धा नंबरच आहे आणि इथे आपण 4 या व्हॅल्यूने त्याला इनिशियलाइज सुद्धा करतोय. तर बघूया काय होतंय आता. तुम्ही बघू शकता आता त्याची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळालेली आहे गेट नंबरची. बरोबर आहे. कारण की आपण त्याला इनिशियलाइज केलेले आहे आता. तर अशा पद्धतीने स्टॅटिक मेंबर्स आणि स्टॅटिक मेथड सुद्धा तुम्ही बनवू शकता तुमच्या क्लासमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर आणखी एक आहे
हे सगळं आपण आज डिस्कस केले कशाबद्दल? क्लासेसबद्दल. क्लासमध्ये आपण काय काय बघितलंय तुम्हाला मी सगळं आता लिहून दाखवतो इथे. क्लासमध्ये आपण पाहिले बघा, क्लास, सिंटॅक्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्लास कन्स्ट्रक्टर आपण पाहिलंय. त्याच्यानंतर क्लास आपण पाहिलेत बघा, मेंबर्स. त्याच्यानंतर पाहिलेत क्लास मेथड्स. त्याच्यानंतर पाहिले सिंगल इनहेरिटन्स. त्याच्यानंतर पाहिले आपण मल्टिपल इनहेरिटन्स. सॉरी, मल्टिपल नाही, मल्टी लेवल पाहिलं आपण. मल्टी लेवल पाहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलंय? स्टॅटिक मेंबर्स आणि स्टॅटिक आपण पाहिलेत मेथड्स. बरोबर आहे. एवढ्या गोष्टी पाहिल्यात. आता क्लासेस आणि इनहेरिटन्स यांचा संबंध कसा असू शकतो, बरोबर आहे. तर ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये बघूया. या लेक्चरमध्ये तुम्ही एवढं सगळं या लेक्चरमध्ये आता कव्हर झाले, तर तुम्ही व्यवस्थितपणे, व्हिडिओ थोडा लेंदी झाला असला तरी काही हरकत नाही. ठीक आहे. तर ते व्यवस्थितपणे तुम्ही सगळा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल. तर एवढं सगळं आपण कव्हर केलेलं आहे. तर क्लासेस आणि इनहेरिटन्सचा संबंध कोणत्या पद्धतीने येतो इंटरफेसचा, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.